मित्रांनो नमस्कार. मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 26/11ला मुंबईत दहशतवादी हल्ला झालेला होता. या हल्ल्याच्या वेळी जे ते हल्ला झाला ते हिंदी सिनेमासृष्टीतील निर्माता दिग्दर्शक असलेल्या राम गोपाल वर्मांना घेऊन विलासराव देशमुख हे त्या हल्ल्याच्या ठिकाणी पाहणी करायला गेलेले होते. आणि याच घटनेच्या वेळीस महाराष्ट्राचे गृहमंत्री हे आर आबा पाटील होते. आर आबा पाटील हे सभ्य आणि सुसंस्कृत गृहमंत्री म्हणून महाराष्ट्राला परिचित होतेच, परंतु त्याहीपेक्षा आबा पाटलांची हिंदी बोलण्याच्या भाषेबद्दल मात्र थोडीशी अडचण असल्याने त्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आबा थोडेसे गोंधळले आणि आबांनी जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया मात्र आबांच्या अंगलट आली. आबा असे म्हणाले होते, बडे बडे शहरों में ऐसे छोटे छोटे हादसे हे होते ही रहते हैं. ही लूज प्रतिक्रिया ही हिंदी भाषेवर पकड नसल्यामुळे आबांची गोंधळ झाला आणि त्यावर मात्र प्रसार माध्यमातून आणि एकूणच प्रिंट मीडियातून मोठ्या प्रमाणावर आबांवर टीका झाली. आणि याच घटनेला जबाबदार धरून असंवेदनशीलतेच्या मुद्द्यांवर विलासराव देशमुखांना आणि गृहमंत्री असलेल्या आबा पाटलांना ही खुर्ची सोडावी लागली. या दोघांनाही या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. ही महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आपल्याला आठवत असेल. मी एव्हाना असंवेदनशीलतेच्या मुद्द्यावर बोलत असताना विलासराव देशमुख आणि आबा पाटलांचं हे उदाहरण का सांगतो आहेत हे मात्र आपल्या लक्षात आलं असेल. काल मुंबईमध्ये संसद समितीच्या विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष व सदस्यांची 2 दिवसाची परिषद ही विधान भवनामध्ये पार पडली. या समितीच्या परिषदेत अतिशय शाही आणि राजेशाही थाटामधील चांदीच्या ताटातील आणि चांदीच्या वाट्यातील आणि त्याचबरोबर चांदीच्या चमचे असलेल्या त्यामध्ये शाही जेवणाची चर्चा काल संपूर्ण मीडियामध्ये त्याची चर्चा ही रंगलेली होती. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विळखा महाराष्ट्राला हा घट्ट स्वरूपात हा पडलेला आहे. त्या संदर्भात मी परवा या विषयावर एपिसोड बनवलेला होता. मुलींच्या शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून आणि मुलींच्या लग्नासाठी पैसे नाही म्हणून तरुण शेतकरी हे आपली जीवनयात्रा ही या ठिकाणी संपवतायत, ते मृत्यूला कवटाळतायत. दिवसा ढवळ्या महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या दारासमोर त्यांच्या चिता जळालेल्या हे आपण पाहिलेल्या देखील आहेत. ही महाराष्ट्राची अंगावर थरकाप उडवणारी परिस्थिती एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारने जी परिषद बोलवलेली होती त्या परिषदेमध्ये चांदीच्या ताटात चांदीचे चमचे आणि चांदीच्या वाट्या असलेल्या पंचपक्वान्नांचं जेवण आणि सुरमई फिशचं जेवण घेण्याच्या उधळपट्टीचा प्रकार हा काल महाराष्ट्रासमोर उघड झाला. या चांदीच्या ताटाचे भाडे होते 500 रुपये आणि जेवणाचा खर्च होता प्रति थाळी मागे 4000 रुपये, म्हणजे एका माणसामागे 4500 रुपये खर्च. एवढा राजेशाही थाटातला खर्च, त्याची उधळपट्टी ही राज्य सरकारने का म्हणून केलेली असावी? यातून एक प्रकारे सत्तेचा अनिर्बंध उन्माद हा दाखवला गेला. तो उन्माद मात्र केवळ घृणास्पद होता असं अजिबात नाही, तर तो मात्र चीड आणणारा देखील होता. यातून राज्यकर्ते मंडळी महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक परिस्थितीबद्दल किती असंवेदनशील असू शकतात हे यातून त्याचं प्रकटीकरण हे 2 दिवसाच्या पार पडलेल्या अंदाज समितीच्या शिबिरातून समोर आले. राज्य सरकार जो अर्थसंकल्प सभागृहात सादर करतात त्यातील आर्थिक तरतुदी व खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं काम, त्याचबरोबर काटकसरीची तरतुदीचं काम ही अंदाज समिती करत असते. विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदेचे आमदार असलेले अर्जुन खोतकर हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. हे तेच अर्जुन खोतकर आहेत
विधिमंडळ अंदाज समितीच्या धुळ्याच्या दौऱ्याच्या वेळी खोतकरांचे पीए असलेल्या किशोर पाटील यांच्या विश्रामगृहावरील एका रूमवर 1,80,00,000 रुपयाची रोकड ही सापडलेली होती. त्यावर मोठं वादंग आणि मोठी चर्चा महाराष्ट्रासमोर ही झालेली देखील होती. परंतु त्या आपल्या पीए असलेल्या किशोर पाटलांच्या रकमेचा आपला कुठलाही संबंध नाही अशी सारवासारव ही खोतकरांनी केलेली होती. त्यातून त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न देखील केला. खोतकर हे धुळ्यातील एक मातब्बर राजकारणी आहेत, तसेच ते वादग्रस्त व्यक्तिमत्व देखील हे राहिलेले आहेत. त्यांचा एक साखर कारखाना धुळे जिल्ह्यात आहे. त्यामध्ये 100 कोटी रुपयांची अफरातफर आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप हा भाजपचे नेते असलेल्या किरीट सोमय्या यांनी हा केलेला होता. त्यातून अर्जुन खोतकरांवर ईडीचं समन्स आणि ईडीची चौकशी देखील ही सोमय्या यांनी लावलेली होती. सर्व तपास यंत्रणांचे बालट टाळण्यासाठी अर्जुन खोतकरांनी शिंदे सेनेबरोबर गुवाहाटीला जाऊन स्वतःला या ठिकाणी पावन करून घेतलं. पुढे मुख्यमंत्र्यांनी 1,80,00,000 जी बेनामी रोकड सापडली त्याची SIT मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा ही सभागृहात केलेली होती. पुढे मात्र त्या घोषणेचं काय झालं हे भाजपच्या सत्ता काळात तपास यंत्रणेच्या भूमिकेबद्दल वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्राला एक पाहुणचाराची खूप मोठी संस्कृती आहे. आलेल्या पै पाहुण्याला जेवण खावण घालणं ही महाराष्ट्राची ही उदात्त अशी संस्कृती आहे. 250 विशेष अंदाज समितीचे देशभरातून आलेले सदस्य व 350 अधिकाऱ्यांच्या जेवणाची सरबराही करणे यामध्ये मात्र कुठलंही गैर नाही. ती महाराष्ट्राची संस्कृती आहेतच, परंतु तो सर्व खर्च हा साधेपणाने या ठिकाणी राज्य सरकारला करता आला असता. परंतु एका जेवणाच्या ताटामागे 600 लोकांना 4,500 रुपये खर्च करणे हे मात्र निश्चितच हे शोभादायक नाहीत. हे ह्या अर्थाने शोभादायक नाहीत की महाराष्ट्र आज आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहेत नव्हे, महाराष्ट्र आज आर्थिक संकटात सापडलेला आहे. परंतु हे सर्व असताना हे राज्यकर्त्यांना टाळता आलेलं असतं. मार्च 2025 अखेर महाराष्ट्राच्या डोक्यावर 11,70,000 कोटींचं कर्ज असल्याचं सांगितलं जातं. तिजोरीवर आलेल्या आर्थिक ताणामुळे राज्यातील लोककल्याणकारी योजना आज अडचणीत सापडलेल्या आहेत. काही योजना ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कॅगने शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणींसाठी प्रचंड पैसे लागणार, ते पैसे राज्य सरकार कुठून उपलब्ध करणार, याची तजवीज काय आणि कशी करणार, असं राज्य सरकारला दिलेल्या अहवालात हे प्रश्न कॅगने उपस्थित केलेले होते. परंतु या प्रश्नांची उत्तरे आज तरी राज्य सरकारकडे दिसत नाहीत. एकूणच की काय राज्यातील महायुती सरकार मध्ये किती असंवेदनशीलता, किती निद्रिस्तपणा, हा असंवेदनशीलता या ठिकाणी दिसतो. कदाचित निद्रिस्तपणा ही राज्य सरकारमध्ये झोपली आहेत की काय असं वाटावं, अशी एकूणच वर्तमान वर्तणूक ही महायुतीच्या सरकारची या ठिकाणी अतिशय स्पष्टपणाने दिसते. एका बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाकडे पैसे नाहीत, अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले, परंतु एकाही शेतकऱ्याला अद्यापही छदाम देखील मिळालेले नाहीत. खरीपासाठी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकरी आज कर्ज मागतोय. राष्ट्रीयकृत बँका ह्या शेतकऱ्यांना दारामध्ये उभं करत नाहीत. राज्य सरकारने खरीपाचं कर्ज वाटपाचं उद्दिष्ट दिलेलं असताना राष्ट्रीयकृत बँकांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला सरळ हरताळ फासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्रातील ज्या विधवा, अपंग आणि विधूर महिला आहेत त्यांच्यासाठी निराधार योजनेचे जे 1,500 रुपये दिले जातात, ते 3-3 महिने 4-4 महिने उलटले, ते पैसे देखील अजून लाभार्थ्यांना हे मिळालेले नाहीत. अंगणवाडी सेविकांना पगार नाहीत. ST कर्मचाऱ्यांची देखील तीच अवस्था महाराष्ट्रामध्ये आहे. एवढी दारुण अवस्था आज राज्य सरकार आर्थिक संकटावरच्या पातळीवर उभे असताना
चांदीच्या ताटात जनतेच्या कररूपी पैशांची उधळपट्टी करण्याचा निर्ढावलेपण, निगरगट्टपणात राज्यकर्त्यांच्या अंगात हा येतो तरी कुठून, हा प्रश्न मात्र महाराष्ट्राला सतावतोय. तोच प्रश्न हा महाराष्ट्रातील जनता ही राज्य सरकारला विचारते. अति बहुमतामुळे म्हणा किंवा पाशवी बहुमतामुळे म्हणा, महायुती सरकारमध्ये आज पाशवी वृत्ती निर्माण झाली असं म्हटलं तर ते अजिबात अवाजवी ठरणार नाहीत. कालच्या अंदाज समितीच्या शाही जेवणावळीतील उधळपट्टी हे मात्र तेच दर्शवते. नैतिकतेचे पोवाडे गाण्यात मुख्यमंत्री महोदय तरबेज आहेत. मुख्यमंत्री महोदय नेहमी साधन सुचितेचं राजकारण करतात. महाराष्ट्र आज दिवाळखोरीत असताना राजेशाही जेवणावर उधळलेला पैसा हा भारतीय जनता पक्षाचा किंवा भाजपच्या नेत्यांचा अजिबात नाही, तर तो सामान्य जनतेचा पैसा आहे. पर्यायाने तो सरकारचा पैसा आहे. सत्यासाठी सत्तेला प्रश्न विचारले गेले पाहिजे. देवेंद्रजी, या राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला याचा हिशोब हा द्यावा लागेल. महाराष्ट्राचा आज पुरता मसनवाटा झाला असताना सत्तेची मस्ती तुम्हाला आणि तुमच्या निरंकुश सत्तेला ही उन्मादी बनवत असल्याचं चित्र महाराष्ट्रासमोर आज उभं ठाकलं आहे. आणि या असल्या उन्मादी उधळपट्टीतून सरकारच्या एकूणच संवेदनशीलतेवर, सरकारच्या एकूणच निगरगट्टपणावर हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे नोंदवा. नमस्कार.